गुड मॉर्निंग, मी मुश्ताक खान. नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. हे आहे आपलं मॉर्निंग बुलेटिन. सलाम महाराष्ट्र. आणि आज इंडियन नेव्ही डे अर्थात भारतीय नौदल दिवस आहे. 1971च्या भारत पाक युद्धात भारतीय नौदलानं जी यशस्वी कामगिरी केली त्याला सलाम म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त आपल्याशी बोलण्यासाठी आले आहेत डॉक्टर केतकर. आज 4 डिसेंबर इंडियन नेव्ही डे अर्थातच भारतीय नौदल दिवस आहे. 1971 साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्वाची कामगिरी बजावली होती आणि या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडंट. या यशस्वी कामगिरीला सलाम म्हणून आपण नेव्ही डे साजरा करतो. नक्कीच. आणि आज त्यानिमित्तानेच आपल्यासोबत आहेत डॉक्टर दत्तात्रय केतकर. डॉक्टर दत्तात्रय केतकर हे IIT पवईमध्ये 1963 ते 2000 या काळात मेटलर्जीचे प्राध्यापक होते. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत ते आहेत. सर, तुमचं सलाम महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. आणि निश्चितच मुश्ताक, आपण IBN लोकमतच्या दर्शकांना हे सुद्धा सांगूया की त्यांचा मराठा आरमारावर खूप चांगला अभ्यास आहे. त्यांनी एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे आणि रिटायरमेंट नंतर सर तुम्ही जेव्हा प्राध्यापक म्हणून रिटायर झालात त्याच्यानंतर हा अभ्यास सुरू केला. सगळ्यांनाच हे जाणून घ्यायला आवडेल की मेटलर्जीचे तुम्ही प्राध्यापक होतात IIT पवईमध्ये आणि त्याच्यानंतर रिटायरमेंट नंतर एकदम नौदलाचा अभ्यास किंवा आरमाराचा अभ्यास कसा काय करावासा वाटला? नाही, इतिहासाची आवड मला होती पहिल्यापासूनच. आणि इतिहास विषय वाचता वाचता असं लक्षात आलं की ह्या पर्टिक्युलरली नौदलाबद्दल फारसं कोणी लिहित नाही आहे. तर त्यामुळे मी नौदल हा विषय घेऊन त्याच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली. निश्चितच, म्हणजे नौदलावरचं संशोधन फारसं होत नव्हतं किंवा अभ्यास होत नव्हता, या दृष्टीने म्हणून तुम्ही याकडे वळला. सर, आज तर खूप भारतीय नौदलाचं ज्याला म्हणता येईल की खूप अत्याधुनिक असं भारतीय नौदल झालेलं आहे. परंतु अगदी त्याचा इतिहास जर आपण बघायला गेलो डचांच्या काळापासून, तर त्याच्याबद्दल थोडंसं काय सांगाल? सुरुवातीला जे युरोपियन्स आले त्याच्यामध्ये पोर्तुगीज हे पहिल्यांदा आले आपल्याकडे. पोर्तुगीजांनी जवळजवळ 1508 मध्ये भारतामधले जेवढे आरमार होती त्या सगळ्यांचा पराभव केला आणि इथून एडनपर्यंत त्यांनी आपलं साम्राज्य पसरवलं होतं. त्यामुळे काय होत होतं की आपल्याला कुठल्याही तऱ्हेने जर सागरी मार्गाने जायचं असेल किंवा व्यापार करायचा असेल तर त्यांची परवानगी घ्यावी लागत असेल. त्याला ते कार्टाज म्हणत. तर ते कार्टाज घेतल्याशिवाय आपल्याला कुठल्याही तऱ्हेचा सागरी व्यवहार करता येत नव्हता. इव्हन शिवाजी महाराजांनी राज्यस्थापनेनंतर पहिल्यांदा काही वर्ष पोर्तुगीज कार्टाज घेतलेली आहेत. आणि ते मिठाचा साधं मीठ जरी एका बंदरातून दुसऱ्या बंदरात न्यायचं असेल तरी आपल्याला पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागत होती. त्यांचं कार्टाज भरावं लागत होतं. निश्चितच, म्हणजे एकंदरीत त्यावेळी सुद्धा शिवाजी महाराजांना सुद्धा तुम्ही सांगितलं की कार्टाज भरावं लागत होतं. एकंदरीत आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की आता आपण बघितलं की मुंबईवर जो हल्ला झाला ते अतिरेकी आहेत ते समुद्र मार्गाने आले होते असं म्हटलं जात आहे. तर त्या काळचे जे म्हणजे मराठा नेव्ही जे होतं त्याचा उपयोग आजच्या नेव्हीसाठी कशा पद्धतीने होऊ शकतं? तर आपल्याला ज्या म्हणजे गुजरातमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा खालती गोवा, कर्नाटकामध्ये जिथे जिथे आपली बंदरं आहेत की जिथे आपला मच्छीमारी व्यवसाय वगैरे चालतो, तर ह्या बंदरांच्याच आजूबाजूला वेगळे वेगळे किल्ले आहेत किंवा चौक्या आहेत की ज्या चौक्यांचा उपयोग आज परत आपण ज्या चौक्या सोडून दिलेल्या होत्या त्याचा उपयोग आपण इंडियन नेव्हीसाठी किंवा कोस्टगार्डसाठी करू शकू. की कारण त्या चौक्या अशा मोक्याच्याच ठिकाणावर बसलेल्या आहेत की ज्याच्यामुळे आपण आपल्या समुद्र किनाऱ्यावर जी काही वाहतूक होते त्याच्यावर आपण लक्ष ठेवू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला सतर्क राहता येईल की बाहेरचं कोणी जर येत असेल तर आपल्याला त्याच्यापासून ज्ञान होऊ शकेल किंवा तिथे अत्याधुनिक यंत्र बसवता येतील. त्याच्यावर तिथे कोस्टगार्ड्सची नेमणूक करण्यात येईल आणि त्यामुळे आपण आपलं सीमा रक्षण जास्त चांगल्या रीतीने करू शकू. अगदीच बरोबर सर, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की अशा प्रकारे आपण आपल्या सीमेचं रक्षण करू शकतो. पण असं का होत नाही? तुम्हाला काय वाटतं की हे का होत नाही? इतकी वर्ष त्याचा उपयोग का करण्यात येत नाही? नाही, त्या
ऐतिहासिक वास्तू म्हणून ठेवल्या गेल्या. पण त्या ऐतिहासिक जरी असल्या तरी आज आधुनिक काळामध्ये आपण त्यांचा उपयोग करायला काहीच हरकत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला ASI किंवा ह्यांच्याकडनं जर परवानगी घेतली तर तिथे आपल्याला एक एक चौकी बसवता येईल, तिथे ऑफिसेस उघडता येतील कोस्ट गार्डचे, आणि तिथनं रडार आणि ह्याच्या साहाय्याने आपल्याला लक्ष ठेवता येईल एकूण वाहतुकीवर. नक्की सर, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की या ज्या सगळ्या किनारपट्ट्यांवरील हे ज्या काही चौक्या आहेत तर यांचं जर आपण यांचं अत्याधुनिकीकरण केलं, यांना पुन्हा ऊर्जितावस्थेमध्ये आणलं तर देशांच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी आणि सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग करता येईल. पुन्हा एकदा मी थोडंसं इतिहासाकडे वळते. तुम्ही मगाशी सांगितलं की पोर्तुगीजांनी सगळं ज्याला म्हणता येईल की समुद्री व्यापार जो आहे तो काबीज केला होता आणि कार्टाज भरावी लागायची आणि भारतीय आरमाराचा पराभव केला. काय त्यांच्याजवळ एवढी शक्ती होती किंवा काय त्यांचं धोरण होतं की ते पराभव करू शकले? नाही, अत्याधुनिक शस्त्र होती त्यांच्याजवळ आणि ते युरोपमधनं इथे आले तेव्हा ते धाडसी दर्यावर्दी होते. त्यांच्याजवळ चांगली शस्त्र होती, अत्याधुनिक तोफा होत्या, त्यामुळे ते इथल्या लोकांचा पाडाव करू शकले. सर, या अनुषंगाने आणखी एक प्रश्न असा विचारावा वाटतो की आपल्याकडे ज्याला म्हणता येईल की समुद्राद्वारे बाहेरच्या देशामध्ये जाणं, परदेश गमन करणं हे पाप मानलं जायचं आणि म्हणून एका इतिहासकारांनी खूप छान म्हटलंय की जिथे परदेशामध्ये जाणं, समुद्रच्या मार्गाने किंवा समुद्राचा प्रवास करणं हे पाप मानलं जातं, तिथे वास्को द गामा निर्माण कसे होतील. तर त्यामुळे सुद्धा आपला थोडंसं ज्याला म्हणता येईल त्याचा फटका बसला असेल या भावनांचं, असं म्हणता येईल? हो, नक्की बसला. ऍक्च्युअली आपल्या इथनं सुद्धा समुद्रगमन होत होतं, पण ते जे लोक होते ते अनएज्युकेटेड होते किंवा ते खालच्या स्तरामधले होते. एज्युकेटेड माणसं ह्या विषयामध्ये भाग घेत नव्हती किंवा एज्युकेटेड माणसं ह्या विषयामध्ये लक्ष घालत नव्हती. त्यामुळे आधुनिकीकरण वगैरे झालं नाही किंवा आपण नवीन नवीन गोष्टी शिकलो नाही असं मला वाटतं. अगदी खरं आहे. पण ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा खऱ्या अर्थाने आधुनिकीकरणाला सुरुवात झाली. टपाल सेवा, रेल्वे, तार सेवा सगळी याच्यात सुरू झाली आणि याबद्दल आपल्याला अधिक बोलायचं आहे. मराठा आरमाराचा इतिहास, कान्होजी आंग्रांबद्दलही आपल्याला बोलायचं आहे मुश्ताक. पण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.